नमस्कार. उलट तपासणी या विशेष सत्रात आपले स्वागत आहे. आजचा विषय आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा, फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. गेले काही दिवस म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सलमान खान अहमदाबादमध्ये जाऊन नरेंद्र मोदींना भेटले होते आणि त्यांनी पतंग उडवली होती त्यांच्याबरोबर. आणि लगेचच लता मंगेशकर आणि नरेंद्र मोदी हे एका व्यासपीठावर येणार यावर खूप टीका टिप्पणी झाली. आपण हा सगळा विषय भाऊ तोरसेकरांबरोबर जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. भाऊ, सलमान खान आणि लता मंगेशकर हे एवढे आपल्या देशातले गाजलेले व्यक्तिमत्व, त्यांना फ्रीडम ऑफ स्पीच किंवा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नाही आहे का? एक स्वातंत्र्य व्यक्तिमत्व त्यांचं नाही का? ते दोघं नरेंद्र मोदींना भेटले आणि त्यावरनं त्यांच्यावर खूप टीका टिप्पणी झाली. तर कितपत योग्य आहे? नाही, त्यांच्यावर टीका व्हायला काहीच हरकत नाही. माझं मत त्याबद्दल काही नाही. जसं पहिली गोष्ट अशी आहे की जगात ज्या ज्या घटना घडामोडी घडत असतात त्या घटना घडामोडींबद्दल मत व्यक्त करण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार, यालाच आपण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, ज्याला आविष्कार स्वातंत्र्य म्हणतो, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणतो, हे प्रत्येकाला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर एका व्यासपीठावर आले असेल की एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सलमान खान आणि नरेंद्र मोदी एकत्र आले असतील तर त्याच्यावर कोणी टीका केली तर अजिबात चुकीचं नाही. जरूर टीका करावी. त्यांना ते आवडलं नसेल त्यांनी म्हणावं आम्हाला आवडलं नाही, काही बिघडत नाही. पण मुद्दा असा आहे की लता मंगेशकर किंवा सलमान खान ह्या सुद्धा व्यक्ती आहेत. त्या प्रसिद्ध असतील, नामवंत असतील, कशाही असतील, पण त्या सुद्धा ती माणसं आहेत, त्या व्यक्ती आहेत, त्यांच्याही आवडी निवडी आहेत. जसं याविषयी टीका करणाऱ्यांच्या भूमिका आहेत. त्यांच्या मनात काही मोदींबद्दल आक्षेप असतील, भाजपबद्दल आक्षेप असतील, वेगवेगळ्या पक्ष किंवा राजकारणाबद्दल आक्षेप असतील, तसेच लता मंगेशकरच्या आवडी निवडी असू शकतात, सलमान खानच्या आवडी निवडी असू शकतात. त्यामुळे त्यांना काय आवडलं आणि काय नावडलं हे सांगण्याचा, स्पष्ट करण्याचा, जाहीरपणे मांडण्याचा त्यांचाही अधिकार आहे. हा अधिकार त्यांना नाकारण्याचं स्वातंत्र्य किंवा हक्क कोणी कोणाला घटनेने दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी असं वागणं चुकीचं आहे असं मत जे व्यक्त करतात, मी त्यांच्या त्या मताचा सन्मान करतो, त्यांना त्या मत अधिकार आहे असं मानतो. पण त्यासाठी अशी माणसं जेव्हा लता मंगेशकर किंवा सलमान खान किंवा तत्सम कोणीही बड्या व्यक्ती असतील त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करू लागतात तेव्हा राग येतो. कारण एका बाजूला तुम्हीच स्वतःला व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकारी मानता, समर्थक मानता. म्हणजे समजा मोदी यांच्यावर कोणीही व्यक्तिगत टीका केली तर तो टीका करण्याचा अधिकार आहे म्हणून तुम्ही त्याचं समर्थन करणार. मोदी मला आवडत नाही हे सांगण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला हवंय, पण मोदी मला आवडतात हे म्हणण्याचं लता मंगेशकरचं स्वातंत्र्य तुम्ही नाकारत असाल तर तुम्ही प्रत्यक्षात आविष्कार स्वातंत्र्य किंवा व्यक्ती स्वातंत्र्य नाकारत असतात. आणि हे व्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्यात पुढाकार घेणारे कोण आहेत? जे स्वतःला व्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते माणसं. हा एक विरोधाभास झालेला आहे. चमत्कारिक गोष्ट आहे पण ती आहे. आणि इथे कळतं की प्रत्येक जण एखाद्या हक्काचा, अधिकाराचा, कायद्याचा आपल्या स्वार्थासाठी वापर करतो. आणि मी मात्र कसं आहे तर मी निरपेक्ष आहे असं दाखवायचं. पण तुम्ही निरपेक्ष नाही आहात. तुम्ही निरपेक्ष नाही आहात. तुम्ही निरपेक्ष असाल तर तुम्ही लता मंगेशकरांच्या याच्यावर टीका केली नसती. पण सलमान खाननी जाऊन तिथे काही मोदी साहेबांचं काही म्हणजे त्यांनी हे केलं नाही, पण जय जयकार केला नाही. त्यांनी उलट तिथे जाऊन म्हणाले की नाही, मी इथे आलो आहे माझ्या पिक्चरचं प्रमोशनसाठी, पण मला जर मत द्यायचं तर मी बाबा सिद्दीकी आणि प्रिया दत्तलाच देणार. म्हणजे त्यांनी त्यांचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ठेवलं तिथे. मग लोकांना तो अँगल दिसला नाही का? नाही, हीच तर गंमत आहे. आपण एका बाजूला असं म्हणतो की आपला समाज जातीपातीत विभागलेला आहे, अस्पृश्यता आणि हे सगळं जाती व्यवस्था चुकीची आहे. बरोबर, अस्पृश्यता चुकीची आहे. पण ती असं म्हणणारे तावातावाने जाती आणि अस्पृश्यतेच्या विरुद्ध जोराजोरात जे बोलतात तेच राजकीय पातळीवर किंवा सामाजिक पातळीवर
आपापल्या राजकीय स्वार्थ आणि मतलबासाठी अस्पृश्यतेचं समर्थन करताना दिसतात. हो. की सलमान खान तिथे गेलाच कसा? मोदी हा जातीयवादी आहे, मोदी हा RSS वाला आहे, मग त्याच्याबरोबर जाताच का म्हणे? त्याला अस्पृश्य मानला पाहिजे. हा विरोधाभास आहे. मी तेच सांगतो की तुम्ही ज्या भूमिका मांडता की अस्पृश्यता चुकीची आहे आणि ती अस्पृश्यता राजकारणात पाळली पाहिजे, हा तुमचा आग्रह आहे. आणि म्हणून मला त्याच्यावरती आक्षेप तो आहे की तुम्ही जी भूमिका मांडता त्याच्यावर तुमचा तरी विश्वास आहे का? इथे दिसतं की तुमचा विश्वास नाहीये. तुम्ही शेकडो वर्ष चालत आलेली जातीयता की अस्पृश्यता नकारता, पण आजच्या काळात तुम्हाला हवी ती अस्पृश्यता जेव्हा पाहिजे, पाळली पाहिजे आणि ती सगळ्यांनी पाळली पाहिजे असं म्हणता, मग तुम्ही 1000, 500, 700 वर्ष मागे जा. अस्पृश्यांना अस्पृश्य ठेवणारा सगळा समाज आपल्याला दिसतो, पण त्याच्या मनामध्ये ही अस्पृश्यता पाळण्यासाठी पाप पुण्याच्या कल्पना निर्माण करणारा जो बुद्धिवादी वर्ग होता त्याने ही अस्पृश्यता लादली. तात्कालीन जे समाजाचे पुढारी होते, विद्वान होते, बुद्धिमंत होते, त्यांनी ह्या पापपुण्याच्या कल्पना ज्या लोकांच्या मनात घातल्या होत्या, त्याच पापपुण्याच्या कल्पना आज स्वतःला पुरोगामी म्हणवणारे कशा समाज मनात भरवतात बघा. बरोबर. तुम्ही मोदीचं बरोबर गेलात, तुम्ही मोदी बरोबर व्यासपीठावर गेलात, आणि हे आजचं नाहीये, हे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. तुम्हाला एक मुद्दाम एक इतिहासातली गोष्ट सांगेन की त्या काळात 100 वर्ष केव्हा तरी पूर्वी जेव्हा लोकमान्य टिळक हे तत्कालीन गव्हर्नरला भेटायला गेले आणि गव्हर्नरला भेटायला गेल्यानंतर तिथे ते काय चहा प्याले असतील काय असेल झालेलं, तर पुण्याच्या तत्कालीन ब्राह्मणांनी त्यांच्याकडे बिस्कुटे खाल्ली, चहा प्याला म्हणून टिळकांना प्रायश्चित्त घ्यायला लावलं होतं पर्वतीवर जाऊन. तर ते करायला लावणारे ब्राह्मण जर पुराणमतवादी प्रतिगामी असतील तर आज लता मंगेशकर किंवा सलमान खान यांच्याविषयी आक्षेप घेणारे जे आहेत मोदींना भेटला म्हणून, ते तितकेच प्रतिगामी नाहीत का? ती मानसिकता आपल्याला कळते. तुम्ही भाषा, शब्द हे पुरोगामित्वाचे वापरता, सुधारणावादी वापरता, पण तुम्ही ज्या मनोवृत्तीतून ते शब्द वापरताय ते सगळे शब्द हे असे दिसतील की ते प्रतिगामी आहेत. तुम्ही पुरोगामी भाषा बळकावलेली आहे, पण तुमच्या संपूर्ण वर्तनातून तुमचं वागणं आणि कृती या प्रतिगामी आहेत. आणि म्हणून प्रतिगामी कोण आणि पुरोगामी कोण हा शब्द आज भंपकपणा झालाय, दांभिकपणा झालाय. आणि दांभिकपणा म्हणजे प्रतिगामी असतो माणूस. म्हणजे याला आता पुरोगामी असल्यामुळे तुम्ही दांभिकता पाळणार असाल तर तुम्ही अल्टिमेटली तुम्ही प्रतिगामीत्व पुढे घेऊन जात असता. प्रतिगामी आणि पुरोगामी दोघेही भंपक कन्सेप्ट आहेत असं मत आहे भाऊ तोरसेकरांचं. वेळ झाली इथे एका ब्रेकची. पाहत राहा मुंबई 24. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. ब्रेक नंतर उलट तपासणीत पुन्हा आपले स्वागत. विषय सुरू होता सलमान खान आणि लता मंगेशकरजी आणि नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर. तर भाऊ, प्रतिगामी आणि पुरोगामी या दुटप्पी जो हिपोक्रसी जी सुरू आहे याबद्दल अजून काही उदाहरणं तुमच्याकडे आहेत का? खूप उदाहरणं आहेत. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा रामदास आठवले यांची काँग्रेसकडून फसवणूक झाली म्हणून जी चिडचिड होती, त्याच्यानंतर त्यांनी
काँग्रेस आघाडीचा गट सोडला आणि ते शिवसेना भाजप युतीकडे आली, बरोबर. तेव्हा हाच वाद आणि चर्चा झालेली होती. त्याच्यात पण दांभिकपणा होताच, त्याच्यात पण दांभिकपणा होता हो, शिवसेना की आंबेडकरवादी असतील त्यांनी शिवसेना भाजपकडे जातात. पण तुम्ही इतिहास तपासून बघितला तर RSS आणि आंबेडकरवाद्यांमध्ये फार मोठे भांडणं कधी झालेले नाही. आंबेडकरांना RSSच्या लोकांनी फारसा त्रास दिलेला नाही, जितका आंबेडकरांना अतिशय तुच्छतेने आणि त्रासदायक वागणूक काँग्रेसने दिलेली. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल, ही गळचेपी जी आहे ती आंबेडकरांनी हिंदू कोड बिल जेव्हा त्यावेळेच्या घटना समितीच्या किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आणलं आणि त्यातल्या प्रत्येक त्या तरतुदीवर काँग्रेसवाल्यांनी आक्षेप घेतलेले आहेत. म्हणजे आज जे काँग्रेसवाले RSS वर किंवा भाजपवर आक्षेप घेतात, जातीयवादाचे आरोप करतात, धर्मांधतेचे आरोप करतात, तशी भाषा त्यावेळेच्या काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्र्यांनी वापरलेली आणि त्या प्रत्येक वेळी आंबेडकरांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. पण आंबेडकरांना त्या काळात सतत त्रास देणारा, प्रतिगामी भूमिका घेणारी काँग्रेस आणि एवढंच नाही, त्याच्यानंतर जेव्हा पहिल्या लोकसभेच्या निवडणुका आल्या त्या निवडणुकीत आंबेडकर निवडून येऊ नयेत याच्यासाठी काँग्रेसने अतिशय हीन दर्जाचे डावपेच खेळले. म्हणजे रामदास आठवलेंनी आता मध्यंतरी त्यांचा जो सगळा राग आहे, रामदास आठवलेंचा राग काय की त्यांना काँग्रेसने शिर्डीची जागा सोडली, पण तिथले सगळे शिर्डी मतदारसंघातले काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते हे रामदास आठवलेंना पाडून शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी राबवत. नेमकं हेच डावपेच आंबेडकरांच्या काळात सुद्धा खेळले गेले. म्हणजे आंबेडकरांना पाडण्यासाठी काँग्रेसने काजरोळकर नावाचा उमेदवार उभा केला होता, जो दलित होता. आणि सगळी काँग्रेस ही आंबेडकरांना पाडण्यासाठी काजरोळकर हा दलित उमेदवार निवडून आणण्यासाठी लढत होती. हे जे राजकारण आहे ते तेव्हापासून चालू आहे, पण आज ते कोणी सांगत नाही. मला सांगा की त्या काळात, त्याच्यानंतर त्या निवडणुकीत आंबेडकर पडले, नंतर आंबेडकरांनी विदर्भातून जेव्हा पोटनिवडणूक लढवायची ठरवली होती तेव्हाही हेच डावपेच लढवले गेले, आंबेडकरांना संसदेत येऊ द्यायचं नाही. त्यावेळेला आंबेडकरांना RSSनी मदत केलेली. आंबेडकर वादाचा वैचारिक विरोध वगैरे सगळा असेलही कदाचित, मला तेवढा तपशील अभ्यास माहित नाही, पण आंबेडकरांना एक काळ त्या काळात RSSने पण मदत केली. पण त्यांच्या विरुद्धचे सगळे राजकीय डावपेच काँग्रेस खेळली, ती काँग्रेस पुरोगामी असते, ती पुरोगामी. पण भाजपचा RSSशी संबंध आहे म्हणून भाजपला प्रतिगामी ठरवून त्यांच्यावर बहिष्कार घाला. हे जे डावपे, हा दांभिकपणा, हा ढोंगीपणा आहे. आणि हा पदोपदी दिसतो, तुम्हाला पदोपदी दिसतो. तुम्ही अगदी खैरलालजीचा अलीकडचा किस्सा घेतला की तिथे दलितांवर अत्याचार झाले, ते करणारे सगळे सत्ताधारी पक्षातले होते, पण त्यांना पुरोगामी म्हणून घ्यायचं, त्यांना पुरोगामी ठरवायचं आणि शिवसेनेवर सगळं खापर फोडायचं, भाजपवर फोडायचं. आणि मग तुम्ही भाजपबरोबर जातात कसे? म्हणजे हे नवे धर्म पंडित काय म्हणाल, धर्म पाळणारे वगैरे. म्हणजे एका बाजूला विचार स्वातंत्र्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीचं, म्हणजे रामदास आठवलेला विचार स्वातंत्र्य नाही, त्यांनी कुठे जायचं ते हे धर्म मार्तंड ठरवणार, कारण पाप पुण्य आम्ही ठरवतो. आणि आपण हा जो दांभिकपणा आहे, हा जो दांभिकपणा आहे, हा पुरोगाम्यांमध्ये आपल्याला जास्त सापडतो, पुरोगाम्यांमध्ये सापडतो. प्रतिगामी म्हणून ज्यांच्यावर लेबल लावलेली आहेत त्यांच्याकडे तो कमी आहे. हे लक्षात घ्या की आज घडीला परत रामदास आठवले युतीमध्ये गेल्यानंतर त्यांना किती जागा दिल्या, किती आल्या, पण ते जेव्हा काँग्रेस बरोबर होते तेव्हा त्यांना कितपत यश मिळू शकत, त्यांना पडायच्याच जागा दिल्या गेल्या होत्या. ही उदाहरणं तुम्हाला सगळीकडे सापडतील, प्रत्येक बाबतीत सापडतील. पुरोगामी म्हणवणारे जितके दांभिक आणि प्रतिगामी कृतीने आहेत, प्रश्न असा असतो की तुम्ही शब्द पुरोगामी वापरा, पण कृतीमध्ये तुम्ही प्रतिगामी असाल. म्हणून ते लता मंगेशकर, सलमान खान यांना व्यक्ती स्वातंत्र्य नाही,
आणि त्यांच्या विरुद्ध जे वाटेल ते बोलणार त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य हा मला दांभिकपणा वाटतो. आणि यात कृती आणि ह्याची एक सांगड घातली गेली पाहिजे. पण भाऊ मला एक सांगा, या दांभिकपणाचं जे कोणीतरी तर हातात मशाल घेऊन ह्या सगळ्यांना म्हणजे एक वेगळा विचार घेऊन समाजात पुढे आलं पाहिजे, तर तुम्हाला कोण वाटतं की असा एक पक्ष आहे का आपल्या भारतात, किंवा एखादं सेक्शन ऑफ सोसायटी मधलं जर असेल, किंवा मीडिया असतील, किंवा समाजसेवक असतील, सोशल आपले एनजीओ असतील, तर यांनी आपले काही पुढे आणलं पाहिजे का यांनी? नाही, हा प्रयत्न सतत कुठलाही समाज हा इव्हॉल्व्ह होत असतो, घडत असतो, त्याच्यात उत्क्रांत होत असतो, त्याला वेगवेगळ्या चळवळीमधून आणि धक्के बसत असतात, त्यातून ह्या दांभिकपणा आणि हे कमी होत असतं. कळलं का? आता ह्या सगळ्या टक्क्या टोणप्यातून गेले नसते तर रामदास आठवले युतीकडे आले नसते. मुळात लक्षात ठेवा, शिवसेना भाजपची ताकद वाढत होती म्हणून जे काँग्रेसला आव्हान निर्माण झालं त्यातून मार्ग काढण्यासाठी रामदास आठवले किंवा आरपीआयच्या एका गटाला शरद पवारांनी त्या काळात बरोबर घेतलं. गेल्या 10-12 वर्षात मोदींवर जी टीका झाली त्यातून मोदी बाहेर पडलेत. आज मुस्लिमांमधले, दलितांमधले, ओबीसीमधले अनेक गट मोदींशी जोडले जात आहेत. कारण हा पुरोगामी लोकांकडून बोलला जाणारा दांभिकपणा जितका उघड होत जातोय तितका हळूहळू समाज शहाणा होतो. कारण एक लक्षात ठेवा, कधीही जगामध्ये एक गोष्ट अशी घडत असते की दांभिकपणा हा दांभिकपणाच्या विरोधातल्याच लोकांकडून होत असतो आणि त्यातून लोक हळूहळू शहाणे होत असतात. ही प्रक्रिया सतत चालू असते. त्यामुळे पहिला काही काळ लोक घाबरून त्याला बसतात, पापा पुण्याच्या कल्पना झुगारल्या जातात. बरोबर, अंधश्रद्धा आपण ज्याला म्हणतो, की अंधश्रद्धा निर्मूलनातले अधिकाधिक लोक हे नव्या अंधश्रद्धा निर्माण करतात तुम्हाला दिसते. दुर्दैवाने म्हणावं लागतं की तुम्ही ज्या पद्धतीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात लढलेल्या दाभोळकरांचं दैवतीकरण आज सुरू आहे. त्यांना आपण प्रेषित बनवतो. म्हणजे ज्यांनी प्रेषितत्व आणि अंधश्रद्धा आणि अशा खोट्या निष्ठा दैवतीकरण झुगारलं त्यांनाच देव बनवलं जातं. हा जो दांभिकपणा आहे हा हळूहळू त्यातून समाज पुढे येत असतो. आणि लता मंगेशकर असो, सलमान खान असो, हे त्यातून तसे बाहेर पडलेले आणि हळूहळू मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या बाहेर येते. आणि म्हणून 12 वर्षे ज्या माणसाला अस्पृश्य ठेवण्याचा प्रयत्न केला तोच नरेंद्र मोदी आज लोकनेता व्हायला लागलाय, हे आपल्या लक्षात येतं. पुरोगामी आणि प्रतिगामी या भूमिकेवर भाऊंचं मत आपण जाणून घेतलं आहे. अजूनही अरविंद केजरीवाल हा माणूस कोण आहे? प्रतिगामी भूमिकेतला आहे की पुरोगामी भूमिकेतला आहे? हा पण जाणून घेऊया. पण वेळ झाली त्या का ब्रेकची. पाहत राहा मुंबई 24. Spiker Deers for men and women. अग्नि, यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है। फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा। ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है। किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है। बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए। उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था, अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी। तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई। मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया। ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा। फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है।
बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती। इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें। फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र। ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉगिन करें globusmall.com पर। फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच। ब्रेक नंतर उलट तपासणीत पुन्हा आपले स्वागत। ब्रेक अगोदर आपण चर्चा करत होतो की अरविंद केजरीवाल जे आता दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत ते पुरोगामी आहेत की प्रतिगामी, मला कळत नाही. कारण ते ज्या गाडीत चालवतात त्या गाडीचा नंबर आहे 786 आणि ते पूर्ण दिल्लीमध्ये जसं निळ्या लाईटची प्रकार आहे तर हिरवा लाईट ॲम्बर जे वरती असतात गाड्यांच्या ते लावून चालवतात. तर ते पुरोगामी आहेत की प्रतिगामी आहेत भाऊ, तुम्ही मला सांगा. नाही ते ठीक आहे. आता ते काय 786 म्हटल्यानंतर मुस्लिमांची मतं किंवा हिरवा ते एका कुठच्या दर्ग्यात वगैरे पण जाऊन आले मतांसाठी. ते म्हणले मी शंकराचार्याकडे पण जातो. पण स्वतःला पुरोगामी मांडणाऱ्या माणसाने हे सगळं कशाला करावं लागतं मला कळत नाही. त्याच्यावरून खूप मोठा वाद झाला होता. मोदींनी कुठच्या त्या सद्भावना यात्रेमध्ये एका मुस्लिम मौलवीने दिलेली टोपी घेतली नाही किंवा नाकारली. आता एखाद्याने टोपी घेतली किंवा नाही घातली यातून सर्वधर्म समभाव व्यक्त होतो असं मी मानत नाही. कारण धर्माच्या गोष्टीत तुम्ही लक्षच देऊ नका ना. तुम्ही पुरोगामी असाल तर तुम्हाला कुठल्याही धर्माचं कौतुक का असतं. ज्यांना पाळायचं ते पाळतील, बाकीच्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे. म्हणजे अमुक एक कुठल्याही म्हणजे हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कुठल्याही धर्माचे लाड करायचं कारण नाही आणि त्याच्यात अपमानही बघायचं कारण नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण याचं थोतांड तुम्हाला असं दिलं की पुरोगामी जास्त करतात. पुरोगामी असलं की त्याने हिंदूला शिव्याच दिल्या पाहिजे, त्याची टिंगलच केली पाहिजे की तुम्ही पुरोगामी असता. पण हेच लोक मोठ्या अगत्याने मुस्लिम किंवा ख्रिश्चनांच्या धर्माचे चोचले करताना दिसतात. आपले उपराष्ट्रपती आहेत हमीद अन्सारी, ते एका सरकारी कार्यक्रमामध्ये त्यांनी समई पेटवायचं नाकारलं. त्याबद्दल का नाही गाजावाजावं. तुम्ही मोदींचा एका खासगी पक्षीय कार्यक्रमात त्यांनी मौलवीने दिलेली टोपी नाकारली म्हणून ओरडाआरडा करणार. मग एका सरकारी कार्यक्रमामध्ये समई पेटवायची होती, ती कुठच्या देवासमोर नव्हती. मग त्याचं राजकीय भांडवल का नाही होत. इथे आपल्याला कळतो पुरोगामी भंपकपणा ज्याला म्हणतो मी, दांभिकपणा. आणि यातून हे आलेलं आहे. आणि मग हे एका मर्यादेपर्यंत, जसं त्या काळात महात्मा फुलेंच्या काळामध्ये हा असला धर्म मार्तंडपणा फुलेंनी नाकारला, तेव्हा सर्व सरसकट लोकांनी फुलेंच्या बरोबर जाऊन धर्माचं हे थोतांड नाकारलं नव्हतं. आज सुद्धा फुले फार मोठे विचारवंत म्हणून मानले जातात, पण त्यांनी जितका धर्म नाकारला तितका सामान्य माणसाने नाकारलेला नाही. पण त्यातलं थोतांड नाकारलं. त्यातलं ब्राह्मणी आम्हीच काय ते आम्ही सांगू की हेच पवित्र, हे जे ब्राह्मणवादी मानसिकता होती ती आजच्या समाजाने नाकारलेली. पण दुर्दैव असं दिसेल की स्वतःला पुरोगामी म्हणणारे जे आहेत तेच ब्राह्मणी प्रवृत्ती, आम्ही सांगू ते पुण्य, आम्ही सांगू ते पाप, ही भूमिका घेऊन पुढे चाललेत. आणि म्हणून आता त्या काळात जसं त्या धार्मिकतेला दांभिकपणा आला होता, तसा आजच्या पुरोगामित्वातला एक दांभिकपणा किंवा हिपोक्रसी होत चाललेली की अमुक केलं तर पुण्य, तमुक केलं तर धर्म बुडवला. तसं आजचा पुरोगामीपणा आहे हा तेव्हाच्या जुनाट रूढी परंपरांमध्ये अडकल्यासारखा झालेला आहे. दांभिकपणामध्ये अडकतं, कर्मकांडात अडकलेला आहे. तू त्या धर्माला मान किंवा न मान, पण तू टोपी घातलीस की तू सर्व धर्मांचा समजाव केलास, याची गरज नाही. ते मग दुसरीकडे तेच मोदी म्हणाले की देवालयाच्या आधी शौचालय, की त्याचंही भांडवल केलं जातं, त्याचंही भांडवल केलं. हे सगळं थोतांड झालेलं आहे. पुरोगामीपणा हा एक भंपकपणा झालेला आहे. आणि म्हणूनच त्याला झुगारून मोठ्या प्रमाणात लोकमत हे मोदींकडे जायला लागलं. याचं कारण आज आपण आकडे सर्वेचे आणि बघतो. आणि मग त्याचा परिणाम आपोआप सलमानवर होत असतो, आपोआप लता मंगेशकरवर होत असतो.
याच लता मंगेशकर किंवा ह्याच सलमान खान हा अजून 7-8 वर्ष आपण मागे गेलो तर इतके उघडपणे मोदींच्या बाजूला गेलेले तुम्हाला दिसले नसते. कारण तेव्हा हे सगळं पुरोगामित्वाच्या दांभिकपणाचं दडपण इतकं होतं की लोक त्या बाजूला जायला घाबरत होते. आता लोक ते जुमानेसे झाले आणि म्हणून जागृती व्हायला लागली. तुम्हाला दिसेल की हा जो पुरोगामीपणा जो आहे त्या पुरोगामित्वाचं दांभिकपणा झालेला आहे तो लोक झुगारू लागलेत. पण एक हे झालं, मी बघितलं आपल्या महाराष्ट्र राज्यात जे आम्ही राजकीय पत्रकारिता करतो तर बऱ्याचदा संबंध आमचा अधिकाऱ्यांशी येतो, त्या त्या खात्याशी येतो. तिथे पण हाच एक लढाई सुरू आहे, जातीवाद लढाई खूप सुरू आहे. तर भाऊ हे सगळं कसं एका म्हणजे सर्वसामान्य माणसाने कसं फेस करायचं आणि याचा उपाय काय आता शेवटचा? नाही, कारण आपण कसं होतं, मला असं वाटतं की वेगवेगळ्या कारणास्तव स्वातंत्र्योत्तर काळात साधारण 80-70 नंतर 1980 किंवा त्या दरम्यान राजकारणात अशी समर्थ राजकीय नेते राहिले नाहीत. त्यामुळे पण छोटे नेतृत्व तयार झालं. जसं एक साम्राज्य असतं, मोगल साम्राज्य संपलं आणि छोटी संस्थानं उदयाला आली. मग छोटी संस्थानं मोडली, अगदी गावागावाच्या पातळीवरची शेकडो संस्थानं. समर्थ नेतृत्व नसल्याचा तो परिणाम आहे, राष्ट्रीय नेतृत्व नसल्याचा तो परिणाम आहे, राष्ट्रीय भूमिका नसल्याचा तो परिणाम. त्यामुळे मग जातीचे, उपजातीचे, पोट जातीचे, सगळ्यांचे छोटे नेते उदयाला आले, पक्ष उदयाला आले आणि त्याच्यात विभागलं गेलं. आणि इंदिरा गांधींसारखं नेतृत्व होतं त्या काळात हे असं होऊ शकलं नव्हतं. या सगळ्या छोट्या प्रादेशिक जातीच्या आणि अस्मिता मागे पडून एक राष्ट्रीय अस्मिता उभी राहिली होती. मोदींच्या निमित्ताने ते पुढे येते आणि त्यामुळे छोट्या अस्मिता झुगारून वेगवेगळ्या पंथाचे, गटाचे, धर्माचे, जातीचे, प्रांताचे, भाषेचे लोक हे त्या नेतृत्वाच्या मागे यायला लागले. कोणाला मोदी आवडो न आवडो, मोदींची विचारसरणी आवडो न आवडो, पण आज एक समर्थ नेतृत्व म्हणून त्यांनी एक राष्ट्रीय अस्मिता उभी करायचा जो प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये ह्या छोट्या अस्मिता हळूहळू विसर्जित व्हायला लागलेत आणि संपायला लागलेत. आणि त्यामुळे मग लता मंगेशकर असो किंवा सलमान खान असो यांना त्या मुख्य प्रवाहात यावं लागतं. तेही आपोआप आलेले नाहीत, त्याचं सगळं कारण ते आहे. आणि पुरोगामी विषय संपलेला नाही, पुरोगामी भूमिका संपलेली नाही, पुरोगामी दांभिकपणा जो आहे तो लोक झुगारतायत. लोक पुरोगामित्वाकडे वाटचाल करतायत, पण पुरोगामित्वावर जे दांभिकपणाचा गंज चढलाय, शेवाळ चढलंय ते झटकून समाज पुढे जातो. हिपोक्रेसी तोडा आणि पुढे या आणि तुम्हाला जे मानायचं ते माना, हा संदेश भाऊ तुरसेकरांनी उलट तपासणी या कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे. असेच एखादा वेगळा विषय घेऊन आपण पुढच्या सत्रात भेटूया. पाहत राहा मुंबई 24.